आज आता 2 महिने झाले उपोषणाला. परत पुणे सरकार मागे घेणार म्हणलं होतं साहेब. का आज नोटीस आली आम्हाला 19 तारखेची अजून. साहेब ही चुकीची पद्धत आहे. मराठ्याचे चालू कर्मचारी सगळे पुन्हा वेळेला वळलेले साहेब. कालची पडळकर म्हणताय मराठ्याचा बाप भुजबळ, ही चुकीचं वाक्य आहे का नाही साहेब? या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे साहेब. विचार करतो आमदार साहेब आहेत ठीक आहे, शांततेने. कसं असतं काही गोष्टी आपल्याला आपलं शांततेने घ्या. तुम्हाला जेवढं कळतं साहेब आम्ही तुमच्या कार्याचं तुमच्या कामाचं कौतुकच केलेलं आहे. तुम्ही मराठा समाजाच्या मयत कुटुंबाला केलेल्या मदतीचा आम्ही तुमच्या त्यासाठी म्हणजे तुम्ही आदरपूर्वकच आम्हाला आम्हाला वाटत नसेल काही जगाय. मग साहेब काहीतरी याच्यावर व्यक्त झालं पाहिजे ना साहेब. महाराजांनी आपल्याला जे शिकवलं आहे, काही गोष्टी जर मिळवायच्या असतील तर काही गोष्टी वेळ चालला साहेब. किती आत्महत्या झाल्या साहेब. ठीक आहे, आम्ही साक्षीदार नाही का त्याचे. तेच मागच्या 40 झाल्या त्याच्यात कुठला महाराजा आला मागच्या आम्ही सांगतो साहेब. मोर्चे निघाले साहेब आम्ही तुम्हाला मराठा भूषण म्हणतो साहेब. ऐकून घे ना. आणि त्याच्यानंतर आता 100 गेलेत पोरं आपले. आपण फक्त 40-45 केलं बरोबर. सगळ्याचे कुटुंब जाऊन मी बघतोय काय चाललंय तुझं कोण आहे, लग्नाला कोण आलंय का, तुझ्यातल्या घरातलं काय चाललंय, तुझं जगतोय कसं. केली का चौकशी कुठल्या मराठी नेत्याने आतापर्यंत या 100-150 पोरांची? मला काय करायचं ते मी करतोय, पण ह्या गोष्टी सुद्धा आपण आपापल्या पद्धतीनं आपलं हे लक्ष विचलित करण्यासाठी चाललेलं असतं. आपलं लक्ष नाही विचलित होत. नाही साहेब, आम्हाला कुठल्याही राजकीय द्वेष भावनेत नाही साहेब. आम्हाला फक्त आरक्षण मार्ग आहे. काय म्हणतो ते लक्षात आलं का? आपल्या भावना भडकू द्यायच्या नाहीत. आपल्या पोरांचं जे उद्या पुन्हा भविष्य आहे, उद्या एखादा गुन्हा दाखल झाला, ह्याला कुठं नोकरी लागणार ते अडवलं, त्याचा लाल शाला आई घातली नाही ह्याच्या करिअरनं पुन्हा. ते होऊ द्यायचं नाही आपल्याला. सनदशीर मार्गाने आपला लढा चालू ठेवायचा. सरकार साहेब आपलं लक्ष नाही. काय बसलोय ना आम्ही तिथं करू ना. असं आहे का त्याची चर्चाच केली पाहिजे, हे कागद हातात आहे की बा आम्ही नेत्याने बोंबलत आलं पाहिजे मग ते झालं. आम्हाला जे करायचं आम्ही करतोय, तुम्हाला फक्त सांगत नाही. हाच त्यातला भाग आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने करताय, आम्ही आमच्या मार्गाने. प्रत्येक मराठा आमदार त्या पद्धतीने करतोय. ह्याचा अर्थ मराठा आमदार बोलत नाही म्हणजे तो गप्प बसला असं म्हणायचं का? त्यांना भावना नाहीत का? सगळ्याला भावना आहेत. तुम्ही बोलता म्हणून तुमच्या भावना कळतात, आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्या भावना नाहीत का? हा फरक आहे. त्याच्यामुळं आपल्या पोराचं सनदशीर मार्गानं कुठलंही त्याचं करिअर बर्बाद होऊ द्यायचं नाही, पण आपला लढा आपल्याला सोडायचा नाही. कळलं का? सरकारचे प्रतिनिधी म्हणून लवकर यश मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपण प्रयत्न करू.